छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज। एवढा मोठा हार आणलाय, मला झेपत नाही। तुमचं किती प्रेम आहे गावकऱ्यांचं, द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहेत। तुमचं कौतुक कराय गेलं तर मला टाइम भेटणार नाही, पुढच्या वर्षी बघू। हरी तुम्ही विश्वनाथ या अभंगामध्ये तुकोबारायनं पहिला शब्द वापरलाय, बाबाजीचं नाव राहिलं बरं का। काय नाव? बाबा नाव बालाजी, बालाजी बाबा। कुंभमेळ्याला गेले, जाऊन आले का जायचंय? तुम्ही जायचं असलं तर मला सांगा, मला पण जायचंय। स्नान एक राहिले ना, मग मला घेऊन जावा। कारण किती वर्षानं कुंभमेळा आला बाबा? महाकुंभमेळा 144। 3 वर्षाला जे कुंभमेळा येतो ना, कुंभमेळा येतो। पण आपण एवढे भाग्यवान आहे की महाकुंभमेळा आलेला आहे महाराज। 3 वर्षाला कुंभमेळा येतो, पण या वर्षी आपण किती भाग्यवान आहे, 144 वर्षानंतर महाकुंभमेळा आलाय महाराज। आपण भाग्यवान आहेत, पण कधी? ज्या वेळेस तिथं जाऊ। आता आपल्याला एवढा महाकुंभमेळा आलाय तरी आपल्याला जाता येत नाही का? 144 वर्षाच्या नंतर आलाय, ह्यांना पण नाही मिळणार बर का। आणि ऐका, महाकुंभमेळ्याला जरी जाता येत नसेल तर तिथं कोण आहेत? भगवान शंकर। इथं कोण आहेत? भगवान शंकर। तुम्ही एवढे भाग्यवान आहात की 144 वर्षाच्या नंतर महाकुंभमेळा आला आणि आपल्या या गावामध्ये एवढा सोहळा झाला। आपण भाग्यवान आहात महाराज, आपण भाग्यवान आहात बर का, एवढे भाग्यवान आहात। शिवकामेष्टी यज्ञ यज्ञ झाला का? शिवकामेष्टी यज्ञ काय करायचे महाराज? हा 108 जोडी बघा, भाग्यवान आहेत तुम्ही। कारण तुकोबाराय काय म्हणतात महाराज? काय म्हणतात? आई वडिलांची जर आपण विटंबना करून जर पंढरपूर आळंदीला गेलो तर आपला त्याचा काही फायदा होणार नाही। आई वडील काय प्रमाण आहे महाराज? जे का माता पितरी काय? सकल तीर्थाची धुरे, जे का माता पितरे। आपले आई वडील जर आपण आई वडिलांच्या चरणावर नतमस्तक झालो ना, तर अवघीच तीर्थे जाती, अवघीच पापे जाती दिगंतरा। आपल्या आई वडिलांचं दर्शन घेतल्याच्या नंतर जेवढे तीर्थ आहेत ना, जेवढे क्षेत्र आहेत, तेवढ्या तीर्थाचा आपल्याला स्नान माय बाप केवळ काशी, तेने न जावे तीर्थासी। जर आपले आई वडील जर असतील ना घरी, अहो त्यांचं दर्शन घ्या,
तुम्हाला कुंभमेळ्याला जाण्याची गरज नाही, आळंदीला नाही, पंढरपूरला नाही, सर्व तीर्थ त्या आई वडिलांच्या चरणावर आहेत महाराज. विठाला विठाला या अभंगामध्ये तुकोबरायाने शब्द वापरलेले आहे. तुम्ही विश्वनाथ, तुम्ही कोण आहात? तुम्ही विश्वनाथ आहात, तुम्ही मालक आहात, तुम्ही स्वामी आहात, तुम्ही देवादिदेव महादेव आहात. या विश्वामध्ये 21 पाताळ आहेत, 21 स्वर्ग आहेत, अनंत ब्रह्मांड आहे, पण एका ब्रह्मांडाचा मालक ब्रह्मदेव आहे. त्या ब्रह्मदेवाने एवढी सृष्टी निर्माण केली दादा, मुंगीपासून तर हत्तीपर्यंत. काही 2 पायाचे आहेत, काही 3 पायाचे आहेत, काही 4 पायाचे आहेत, काही सरपटणारे जड जीव एवढे निर्माण केलेले आहेत. ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली, विष्णूने पालन पोषण केली आणि भगवान शंकराने उचलायचं काम केलं. डिलेट डिलेट, गावाच्या बाहेर डिलेट. खरंय ना? भगवान शंकर या विश्वांचे स्वामी मालक कोण आहेत महाराज? भगवान आहेत. आणि एका ब्रह्मांडाचा मालक ब्रह्मदेव आहे. अनंत ब्रह्मांड आहेत. जेवढे आपल्या अंगावर रोम आहेत ना, भगवंताच्या अंगावर एका रोमाचा एक ब्रह्मांड आहे. अनंत ब्रह्मांड आहे. एका ब्रह्मांडाचा मालक ब्रह्मदेव. काय ब्रह्मदेव हुशार असेल महाराज. प्रत्येक अवयव जिथल्या तिथं दिले. हे नाग जर पाठीमाग दिला असता ना, तर खाण्याची पंचायत झाली असती. विटल्याला आहे का चांगला आहे. एवढा ब्रह्मदेव हुशार, एवढं सुंदर आपल्याला दिलेला आहे. तुम्ही घ्या रे डोळे सुख, पहा विठोबाचे मुख. हे पहा, आपला टाइम झालेला आहे, त्याच्यामुळे प्रमाण जर घेतलं तर हे लोक उठून जातील. आपण काय करायचं? आपण काकडा करायचा. विठाला तुम्ही घ्या रे डोळे सुख, पहा विठोबाचे मुख. हे तोंड कशासाठी दिले? नळावर निंदा करण्यासाठी. सकोबाई असीन, ठकोबाई असीन, हिच तसं झालं, तिचं तसं झालं, निंदा करण्यासाठी ही मुख दिलेलं नाही. तर माऊली ज्ञानोबराय म्हणतात, या मुखाने कसं बोललं पाहिजे? साच आणि मवाळ, मिथिला आणि रसाळ, शब्द जैसे कलळ अमृताचे. चांगलं बोललं पाहिजे महाराज. एवढं सुंदर आपल्याला हे तयार केलेलं आहे. 3.5 हाताचा ही मॉडेल जी तयार केले ना, हे मोबाईल आहे बर का. ही बॉडी, हो, डिस्प्ले, साऊंड, बरोबर आहे ना. हे तयार केलेलं आहे का? कित्येक आतापर्यंत तुम्ही कधी ऐकलंय का? गाई म्हशी आल्या, पशु पक्षी आले, सप्ताह केला. हे माणसानंच केलं पाहिजे. याच देही घडे देवाचे भजन, अनेक हे ज्ञान नाही कुठेच मिळणार नाही. याच देहामध्ये भगवंताची प्राप्ती करून घेता येते महाराज. त्या ब्रह्मदेवाने एवढी सृष्टी निर्माण केली. ऐका, उमऱ्यातल्या एका माणसाने विचार केला, आपल्या बायकोला 1,500 रुपये आलेत म्हणून मेसेज आला, तिला विचारीला कशाला येईल? इकडं मेसेज आला महाराज. इकडं मेसेज आल्याच्या नंतर त्यांनी विचार केला, आपल्याला पैसे आणायचे. गेल्याच्या नंतर लावा अंगठा. कुणाचे पैसे उचलायचे? माझ्या बायकोचे, माझ्या अर्धांगीचे. होय, मग एक काम करा, तुम्ही त्यांना घेऊन या. अहो, ती माझी पत्नी आहे, ती माझी बायको आहे. अरे कोणी जरी असलं ना बाबा, तिचाच अंगठा इथं लागला पाहिजे.
पत्नीचा अंगठा पतीला लागू शकत नाही, पतीचा अंगठा पत्नीला लागू शकत नाही. शेमच अंगठा आहे, शेमच फिंगर आहे. पण ब्रह्मदेवाची काय क्वालिटी असेल महाराज. 140 कोटी लोकसंख्या आहे. 140 कोटी लोकसंख्येमध्ये एकाला अंगठा, एकाला फिंगर येत नाही. एवढा क्वालिटी ब्रह्मदेव, तरी त्या भगवंताला विचारल्यास होईल काहीच करत नाही महाराज. विठ्ठला पहिली वारी कोण केली बरं? पहिली वारी कोण केली? करेक्ट, भगवान शंकराने वारी केली महाराज. भगवान शंकर निघाले वारीला. पार्वती आई साहेबांनी सांगितलं स्वामी कुठं चालले? अगं पार्वती माझ्या पांडुरंगाच्या वारीला चाललोय. स्वामी अहो तुम्ही चालात ना, मला पण घेऊन चला. अगं नको पार्वती, खूप गर्दी असते. नाही, श्री हट्ट, बाल हट्ट, राज हट्ट हा पुरवलाच पाहिजे. भगवान शंकराने पार्वती आई साहेबांना घेतलं महाराज. आणि हे दोघं निघाल्याच्या नंतर त्यांच्या चिरंजीवांना कळालं. कोण? लंबोदर पीतांबर फळीवन वंदना, सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना, दास रामाचा वटपावी सजना, संकटशी पावावी निर्माही रक्षावे सुरवर वंदना. गणपती बाप्पाला कळालं. गणपती बाप्पाने सांगितलं आई बाबा अहो मला पण वारीला यायचे. भगवान शंकर म्हणतात अरे गणपती बाळा नकोय, खूप गर्दी असते. नाही मला यायचंय. निघाले महाराज तिघ पण. पार्वती आई साहेबांनी भगवान शंकराला सांगितलं स्वामी आता एक काम करायचं. काय? आपली गाडी काढा, इंडिका. भगवान शंकराची कोणती गाडी होती महाराज? फॉर्च्युनर. अहो भगवान शंकराने आपण आता आमची गाडी तिकडं आहे, खिशातला चावी काढून रिमोट जर दाबला ना तिकडे टोक टोक करते का नाही. भगवान शंकराने जाग्यावरूनच रिमोट दाबलं महाराज. नंदीश्वर लगेच विराजमान झाले, लगेच निघाले महाराज. मग भगवान शंकर निघाल्याच्या नंतर तुमच्या आमच्यासारखं असं झकपक निघाले का कपडे? भस्म उटी वृंडमाळा, हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा. भगवान शंकर किती मोठे आहेत महाराज. भगवान शंकराचे जे हातामध्ये त्रिशूळ आहे ना, त्रिशूळाला 3 टोक असतात. एका टोकावर स्वर्गलोक बसलेला आहे, दुसऱ्या टोकावर मृत्यू लोक बसलेला आहे, तिसऱ्या टोकावर पाताळ लोक बसलेला आहे. ऐका कातकोपर आहे स्वामी म्हणतात त्यांना. ती त्रिशूळ केवढा असेल कल्पना करा, ती हात केवढा असेल आणि ती धरणारे भगवंत केवढे असते महाराज. म्हणून तुकोबाराय म्हणतात ते काही सामान्य नाहीत. ते कोण आहेत? माऊली ज्ञानोबा त्या भगवंताच्या बाबतीत बोलतात. पर्वती बैसकान संडावी, समुद्री रेखा नाव ओलांडावी, पृथ्वी भूते वावे, हे आज्ञा माझी. भगवान अर्जुनाला सांगतात हे अर्जुना अरे मी कोण आहे? माझ्या सत्तेशिवाय पर्वत किंचित हलू शकत नाही, माझ्या सत्तेशिवाय समुद्र किंचित रेखा ओलांडत नाही. ही माझी सत्ता आहे, ही माझं सामर्थ्य आहे. वृक्षाचे पाने हले ज्याची सत्ता, राहिली अंता मग को. इथल्या झाडाचं पान जरी हालायचं म्हटलं ना, ती भगवंताची सत्ता आहे महाराज. त्या भगवंताच्या समर्थ ब्रह्मदाता धनी, ऐसा तू 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 ऐसा तू
ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी तुकोबराय म्हणतात. सामान्य नाहीत, समर्थ आहेत, स्वामी आहेत, मालक आहेत. ते काय सामान्य नाहीत. कोण आहेत ते? माऊली ज्ञानोबाराय म्हणतात. म्या बोलविला वेद बोले, म्या चालविल्या सुरे चाले, म्या लविल्या प्राणुहाले, जो जगा ते चालिता. म्या बोलविल्या वेद बोले, म्या बोलवल्याशिवाय अर्जुना वेद बोलत नाही. म्या चालवल्याशिवाय सूर्य चालत नाही. म्या हलवल्याशिवाय झाडाचं पानही हालत नाही. अरे एवढंच काय, चाले हे शरीर कोणाची आसक्ते, कोण बोलविते हरिवीन. तुम्ही येताने आता कीर्तनाला आलाय ना, पण जाताने जाणारात का नाही तुम्हाला गॅरंटी आहे का? अरे क्षणभंगुर नाही भरवसा, फारे सावध थोडा मायाशा. क्षणाचाही भरवसा नाही, म्हणून गर्व करू नका. गावातल्या सरपंचाला वाटत असेल माझ्यामुळे गाव चालतंय, इथल्या नाही बर का, तिकडच्या. तालुक्याच्या आमदाराला वाटत असेल माझ्यामुळे तालुका चालतोय, जिल्ह्याच्या खासदाराला वाटत असेल माझ्यामुळे जिल्हा चालतोय, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला वाटत असेल माझ्यामुळे महाराष्ट्र चालतोय. अरे सोडून दे, मागचा इतिहास पहा जरा. हे आजा मेला पंजा मेला, बाप मसना गेला. ओ आजा मेला पंजा मेला, बाप मसना गेला. देखत देखत ना तू पंतू, तोही तैसा झाला उठा जागा पाटी. भय आले मोठे. हे दादा, अरे भ्रमामध्ये जाऊ नको. हे जे जमीन होती ना तुझ्या पंजाची होती, खापर पंजाची, निपर पंजाची, ढोपर पंजाची, हे घर त्यांचं होतं. अरे तुझं काय आहे? देह हे काळाचे, धन कुबीराचे, येथे मनुष्याचे काय आहे? ही घरदार, हे बंगला, गाडी हे तर सोडून द्या हो. हा देह 5 जणांचा आहे, आपण उसना आणलेला आहे. देह हे काळाचे, धन कुबीराचे. माय तुझ्या गळ्याची सोनं आहे ना, ते तुझं नाही माय, कुबीराचं आहे. दादा तुमच्या हाताची अंगठी आहे ना, तुमची नाही, कुबीराची आहे. गर्व कशाचा करताय? अरे आएगा बिनंगा जाएगा बिनंगा. अरे येतानी काय आणले, जातानी काय नेणार आहे? जरा विचार करा. पस्ताव झाल्याच्या नंतर विचार करून उपयोग नाही. विचार चांगला केला पाहिजे महाराज बर का. विठ्ठला 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 ऐका ना, त्या भगवंताला, त्या संतांना माझं म्हणत जा. कारण एकटे चालू आहे, एकटे जाणार आहे, तेच भेटणार आहेत आपल्याला. काय स्मशानभूमीमध्ये भगवान शंकर असतात. बरं मला एक सांगा, या विश्वामधले पवित्र जागा कोणती आहे? सांगा ताई. हा मंदिर. हा मंदिर करेक्ट. नाही महाराज, मंदिर नाही, स्मशानभूमी आहे, पवित्र जागा. आपल्या गावातला मनुष्य जर एखादा वारला ना, त्याला शेतामध्ये नेऊन जाळू नका मायबा. का? भगवान शंकर त्या स्मशानभूमीमध्ये आहेत. आणि पवित्र जागा का म्हटली जाते? काम, क्रोध, लोभ, मोह, मद, अहंकार, ही 5 जे विकार आहेत ना, सर्व काही जळून गेलेले असतात. म्हणून ती पवित्र जागा म्हटलेली असते. साक्षात भगवान शंकर राहतात तिथे. त्याच्यामुळे
पवित्र जागा मानलेली आहे. विठ्ठला 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 त्या देवाला, त्या भगवंताला, त्या संतांना माझं म्हणत जा. हे माय मावल्या काय करतात माहिती आहे का? माझा जावाई, माझा जावाई, काय प्रेम आहे जावायावर. जावाई येणार आहे म्हणून ताई आमच्या भागात एका महिलानं त्या म्हशीला पाणीच पाजलं नाही. का हो ताई का? अहो जावाई येणार आहे ना, त्यांना दूध पातळ लागेल. एवढं आश्चर्यदानी मच्छरदानी 4-2 लोकांची तानातानी, एवढं जावयावर प्रेम असतं यांचं दादा. पण ऐका, सासरा म्हणतो जावाई माझा, सासू म्हणते जावाई माझा. ससुरा कहे जवाई मेरा है, सास कहे जवाई मेरा है ना, ससुरा का जवाई है ना, सास का जवाई है. ये तो बेटी देने का नाता है, ये तो बेटी देने का नाता है. ऐका ऐका, भावाला वाटतंय बहीण माझी आहे, बहिणीला वाटतंय भाऊ माझा आहे, अरे बापाला वाटतंय मुलगा माझा आहे, आईला वाटतंय मुलगा माझा आहे. आई त्या मुलावर एवढं प्रेम करती, एवढं प्रेम करती, स्वतःचा डोळा देती, स्वतःची किडनी देती, पण शेजारच्याला नाही, स्वतःच्याला. बाप म्हणतोय मुलगा माझा आहे, आई म्हणती मुलगी माझे, मुलगा माझा आहे. हे बाप कहे बेटा मेरा है, माँ कहे बेटा मेरा है, ना बाप का बेटा है ना माँ का बेटा है. ये तो जन्म देने का नाता है, ये तो जन्म देने का नाता है. बहिणीला वाटतंय दादा माझा आहे, दादाला वाटतंय बहीण माझी आहे. आता येईन त्या रक्षाबंधनला जानकीराव महाराज काय करायचं? ताईला पैठणी साडी घ्यायची असं म्हणतोय दादा बर का. होय गोविंद महाराज, येईन त्या ऐका, येईन त्या रक्षाबंधनला आमच्या उमऱ्याच्या ताईला मी 5000ची साडी घेईन असं दादा म्हणतोय. अरे बहीण म्हणते दादा माझा आहे, दादा म्हणतोय बहीण माझी आहे. बहीण कहे भाई मेरा है, भाई कहे बहीण मेरी है ना, भाई का बहीण है ना, बहन भाई की है. ये तो रक्षाबंधन का नाता है. तू तो काया नगर का सौदागर, तुझे अपने वतन को जाना, काया नगर का सौदागर तुझे जाना है. तू अपने नगर में जाना है, काया नगर का सौदागर तू अपने घर में, अपने वतन को जाना है. तू तो काया नगर का सौदागर तुझे अपने वतन को जाना, काया नगर का सौदागर तुझे अपने वतन को जाना है. सौदागर तू अपने वतन में जाना है, जाना है. जाना है, जाना है. हे बाबा, तुझं काही नाही रे, तर तू राहणार नाहीस. अरे येते नाही वरो आले अवतार, हेरते पामर जीव किती. अवतारिका
अरे दादा, अरे तू तर कोण आहे? पंचतत्वाचा गोळा आहे. त्याच्यामुळे गर्व करायचा नाही महाराज. काही जणांना लय गर्व, माझ्या एवढा श्रीमंत कोणीच नाही, माझ्यासारखी गाडी कोणाकडेच नाही, माझ्या सारखं पैसा कोणाकडेच नाही. हे दादा, अरे गप. आपल्या जगात एक नंबर श्रीमंत कोण आहे? टाटा बिर्ला, धीरूभाई अंबानी. असे हजार जरी आले ना, टाटा बिर्ला आणि धीरूभाई अंबानी सारखे, तरी आमच्या रावणाच्या एकाही घराची बरोबरी करू शकत नाही. का? रावणाच्या लंकेला चौकोन कमानी होत्या महाराज. एका कमानीमधून 12 हत्तीचा कळप येत होता. शुद्ध कांचनाच्या, डुप्लिकेट नाही, 24 कॅरेट शुद्ध कांचनाचे 7 कोटी घर होते. कोटी घरे जेथे काशाने तांब्याचे, शुद्ध कांचनाची 7 कोटी. ए दादा, अरे 12 हत्तीचा कळप एका चौकटीतून येत होता. अशा कित्येक चौकट्या होत्या महाराज. त्यांच्या सोबत कवडीही गेली नाही. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, सांगा ते कवडे गेले नाही. एवढा श्रीमंत रावणा एवढा श्रीमंत झालाही नाही, होणारही नाही. रावणा एवढा मातृभक्त झालाही नाही, होणारही नाही. आईने आत्मलिंग मागितलं होतं, तर आत्मलिंग आणून देणारा ह्या विश्वातला पहिला मातृभक्त रावण आहे. पहिला भक्त जर म्हटलं तर रावण आहे. पूजा करताना एक कमळ कमी पडलं होतं दादा, तर स्वतःच शिर कापून ठेवणारा पहिला भक्त रावण आहे. त्या रावणाला नाव ठेवतात महाराज. विद्वान म्हटलं तर रावणा एवढा विद्वान झालाच नाही. काय तांडव स्तोत्र आहेत महाराज. ओरिजिनल जर श्लोक जर ऐकायचे असतील तर रावणानं गायलेले ऐका महाराज. एवढा विद्वान रावण, त्या रावणाचा पुतळा करतात आणि जाळतात. कोण? जे आईचं ऐकत नाहीत, जे बापाचं ऐकत नाहीत, झकपक कपडे घालतात आणि चौकातल्या त्या रावणाला जाळतात. अरे तुझी लायकी आहे का? अरे त्या रावणाने स्वतःच्या आईसाठी आत्मलिंग आणून दिलं. एवढा राजा रावण, त्या रावणाचं तुम्ही दहन करताय. खरं तुम्हाला दहन केलं पाहिजे. बरोबर आहे का नाही? अरे राजा रावणाने सीतेला पळवलं आणि मंडोदरीने प्रश्न विचारला, स्वामी अहो तुम्हाला 80,000 पत्नी आहेत, माझ्यासारखी सुंदर पतिव्रता स्त्री आहे, ते जाऊ द्या, पण सीतेला जाऊन तुम्ही तुमची काय इच्छा होत नाही तिच्याकडे जायची. रावणाने सांगितलं, हे मंडोदरी, टचकने डोळ्यात पाणी आलं. सांगितलं, मंडोदरी अगं मी ज्या वेळेस पहिला शब्द वापरलाय ना, माय भिक्षान दे, मी ज्या वेळेस माय म्हटलं ना, त्यावेळेस माझ्या आतला काम क्रोधच निघून गेला. आणि ज्या वेळेस मी रामाचे कपडे घालून पुढे उभा राहिलो ना, माझ्या अंगामध्ये रामाचे कपडे गेल्याच्या नंतर माझा सगळा काम क्रोधच निघून गेला. विठ्ठला हो, एवढी श्रीमंती, एवढी तरी गर्व नाही महाराज. आणि आपलं काही थोडं असलं तरी एवढं गर्व. माझी मेहुणी, माझा शाडू, माझा सासरा, अरे कोणीच कोणाचं नाही. नाही रे नाही कोणाचे कोणी कोणाचं नाही महाराज. भगवान शंकर निघाले वारीला महाराज. इथं आलतो ना आपण. भगवान शंकर तुमच्या आमच्यासारखे निघाले नाही, तर अंगाला वाघाचं कातड गुंडाळलं, हातामध्ये त्रिशूळ आहे, डमरू आहे, गळ्यामध्ये नाग आहे, डोक्यावर गंगा धारण केलेले आहे, चंद्र धारण केलेला आहे, भस्म उठी वृंड माळा, हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा,
गज चर्म व्याघ्रंभर कंठी शोभे वास्तुकी हार. भगवान शंकर वारीला निघाले महाराज. त्यांच्या बरं काही वारकरी साथीदार असतील ना. अहो भगवान शंकराबर होते ना साथीदार, पण भगवान शंकराबरचे साथीदार आपल्यासारखं काही टाळ घेऊन सुंदर अशी चाल म्हणत नव्हते. गात जागा गात जागा गात जागा प्रेम मागा विठ्ठला. आपले वारकरी असं म्हणतात, आपले साथीदार असं म्हणतात, पण भगवान शंकराचे साथीदार कोण होते? भूते वेताळे नाचती, भूते वेताळे नाचती, भूते वेताळे नाचती, भूते वेताळे नाचती. उमापती हर्षयुक्त उमापती, हर्षयुक्त उमापती, उमापती हर्षयुक्त उमापती. भूते वेताळ नाचती हर्षयुक्त उमापती. भगवान शंकराच्या पत्नीचं नाव काय आहे? पोरायला विचारा खाली. बचत गट लाडक्या बहिणी. बोला. पार्वती करेक्ट. उमा बरोबर आहे ना. एवढे नाव आहेत की त्यांचे नाव घ्यायचं म्हटलं तर आपल्याला टाइम पुरणार नाही. विठ्ठला हो. भगवान शंकर पार्वती आई साहेब पंढरपूर मध्ये पोहोचले आणि चंद्रभागेला पाहिलं महाराज. चंद्रभागा डोळ्यानं जरी पाहिली ना तरी सर्व पाप धुवून जाते आपलं. अवघीच पापे घड जाती एक वेळा, चंद्रभागा डोळा देखलिया. त्या चंद्रभागेचं डोळ्यानं जरी आपण दर्शन घेतलं ना तरी आपले पाप धुवून जातात बरं का. दर स्नान केलं आणि निघाले महाराज. आणि 70-80 वर्षांचे म्हातारे जेव्हा नाचायला लागले ना महाराज, पार्वती आई साहेबांनी सांगलं, ओ स्वामी तुमचा पांडुरंगन तुम्ही, माझी काही हिम्मत होणार नाही या गर्दीमध्ये यायची. अगं पार्वती तुला पहिलंच सांगितलं होतं ना. मग पार्वती आई साहेबांना तिथेच विराजमान केलं, तिथंच थांबवलं. कधी पंढरपूरला गेले ना, पार्वती स्थळ आहे हे भगवान शंकरानं वारी केलेलं प्रतीक. विठ्ठला पुढे निघाले महाराज. भगवान शंकर गणपती बाप्पा नंदी निघाले. निघाल्याच्या नंतर घाट चढून वर गेले आणि एवढी गर्दी होती, वारकरी आनंदाने उड्या मारायला लागले. आणि एवढ्या गर्दीमध्ये माणसाला चालता येत नव्हतं. डायरेक्ट भगवान शंकरांनी नंदीच घुसवला महाराज. वारकरी म्हणतात, ए बाबा अरे कुठला आहे तू? वारकरी आहे का धारकरी आहे? अरे माणसाला चालता येत नाही, डायरेक्ट नंदी घुसवलाय मध्ये. नंदीला राग आला ना. अरे विश्वांच्या चालक मालकांचं मी वाहन आहे आणि हे असं म्हणतात. नंदीकडे भगवान शंकरांनी पाहिलं, ए नंदी अरे या वारकऱ्याने उलट्या पताका जर केल्या ना आपलं काही खरं नाही बाबा. आमच्या वारकऱ्याची काय ताकद आहे सर्वांना माहित आहे. ज्या वेळेस आमचे बंडातात्या जेव्हा उठले होते ना त्यावेळेस बंडातात्याने अख्ख महाराष्ट्र आणि हे राजकारणी लोक, हे काय मुख्यमंत्री, हे खासदार आमदार सगळे हलून टाकले होते महाराज. एवढी ताकद आहे आमच्या वारकऱ्यामध्ये.
भगवान शंकर म्हणतात, ए नंदी एक काम कर, आता हनुमंतराया पुढे आहेत, हनुमंतरायाच्या समोर उभे राहा. त्या नंदीने म्हटले, देवा अहो मी भाजपमधून काँग्रेसमध्ये जायला आणि काँग्रेसमधून भाजपमध्ये यायला मी काही एवढा नीच वृत्तींचा कार्यकर्ता आहे का? हा, तुम्ही मला म्हणताय तिकडे जा, जमणार नाही, मी तुमच्या समोरच थांबणार नाही. अरे हनुमंतराय म्हणजे मीच आहे आणि मी म्हणजे हनुमंतराय आहे. रुद्रा करावा तो अक्षी बलबिंबा अंगीकार करती दाशत्व रामा. अरे रुद्राक्रा माझाच अवतार आहे हनुमंतराय, म्हणून हनुमंतरायाच्या समोर थांब. आत्ता कधीही महाराष्ट्रात गेले ना, मला असं एखादं मंदिर दाखवा की शंकराच्या हनुमंतरायाच्या समोर नंदी आहे. हाय का ताई? कुठं पाहिले तुम्ही गोविंद महाराज? महाराज तुम्ही स्वतः विनेकरे बाबा, तुम्ही महिला मंडळ, तुम्ही पाहिले का कधी हनुमंतरायाच्या समोर नंदी? नाही ना. कधी गेले ना पंढरपूरला, घाट चढून वर गेल्याच्या नंतर तिथे पहा हनुमंतरायाच्या समोर नंदीराजे विराजमान आहेत. ही भगवान शंकरानं वारी केलेलं प्रतीक. विठ्ठला नामदेव पायरी चढले, महाद्वारामध्ये गेले, भगवान शंकर घामाघूम झाले आणि गणपती बाप्पांना खांद्यावर घेतलं होतं. एवढी ढेरी, एवढी सोंड इकडून तिकडे फिरवायचे. भगवान शंकर महाराज घामाघूम झाले. वज काही कमी आहे का एवढी ढेरी म्हटल्या? एवढी ढेरी कशामुळे आहे? हे आपले सगळे अपराध सहन करतात त्याच्यामुळे एवढी ढेरी आहे. कान कशामुळे एवढे मोठे? तुम्ही काही बोलावं सगळे ते सगळं ते ऐकून घेतात. डोळे कशामुळे एवढे बारके? तुम्ही काही करा त्यांना दिसतंय महाराज. मग गणपतीचे पाय लागायला लागले. वारकरी सांगतात, हे बाबा अरे तुला काही कळते का नाही? वारकरी इथं चालता येत नाही, एकतर खांद्यावर बसलाय ते बसलाय, इकडं सोंड फिरव तिकडं सोंड, इकडं पाय मार तिकडं पाय लागतात. अरे ते पाय भेटण्यासाठी हजारो जन्माचं पुण्य पाहिजे. कोण आहेत ते? सुख करता की दुःख हरता, विघ्न सुख करता के दुःख हरता, न विनाश करणाराया. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती. त्या गणपती बाप्पाचे ऐका कोण आहेत? सुख देणारे आणि दुःखाचं हरण निवारण करणारे गणपती बाप्पा महाराज. भगवान शंकर म्हणतात, बाळा खूप थकलो रे, घामाघूम झालो, एक काम कर, या कोनाड्यामध्ये बैस. कधी गेले पंढरपूरला ना, महाद्वाराच्या पुढे गेल्याच्या नंतर कोनाड्यामध्ये पहाडाव्या हाताला भगवान गणपती बाप्पा आत्ता पण विराजमान आहेत. भगवान शंकरानं वारी केलेलं प्रत्येक. विठ्ठला भगवान शंकर पांडुरंगाला पाहतात, पांडुरंग भगवान शंकराला पाहतात. एवढा आनंद झाला, स्वर्गातले देव आले महाराज. एवढंच नव्हे तर रंभा अप्सरा आल्या. रंभाट घेत्या सती उभ्या दोन्ही हाते, उभ्या दोन्ही हाते, आला देवीचा कांत. सती उभ्या दोन्ही हाते, स्वर्गातले देव आले, रंभा आल्या, अप्सरा आल्या, हातामध्ये ताट घेऊन आल्या महाराज आणि आनंदाने नाचायला लागल्या. रंभाधिक नाचती उभ्या जोडोनी हात, उभ्या जोडोनी हात, त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांत. पार्वती आई साहेबांचं नाव काय आहे? गिरजा.
गिरजेचा कांत भगवान शंकरानं वार केलेलं प्रतीक विठ्ठला. भगवान पांडुरंग परमात्म्यानी भगवंताला असे आलिंगन दिलं महाराज आणि भगवान शंकर वारीला आलेलं प्रतीक भगवान पांडुरंग परमात्म्याने भगवान शंकराची पिंड डोक्यावर धारण केली. कधी अभिषेकाचा जर तुम्हाला योग आला तर पहा पांडुरंगांच्या डोक्यावर पिंड आहे की भगवान शंकरानं वारी केलेलं प्रतीक विठ्ठला. तुकोबर आहे कुणाचं वर्णन करतात महाराज? सर्वसामान्य माणसाचं वर्णन करत नाहीत. स्वामी आहेत, मालक आहेत, सम्राट आहेत आणि या विश्वांचे चालक मालक आहेत. ती कोण आहेत? अभंगाच्या पहिल्या तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ, विश्वनाथ. तुम्ही या विश्वांचे नाथ आहात, स्वामी आहात, मालक आहात. आणि ब्रह्मदेवाचं आणि विष्णूचं ज्या वेळेस भांडण लागलं ना, ते म्हणायला लागले मी श्रेष्ठ आहे, तू श्रेष्ठ आहे, अरे चला कुणाकडे. मग आता देवादेवाचं भांडण लागल्याच्या नंतर त्याच्यापेक्षा श्रेष्ठ कोणतर अधिकारी पाहिजे ना, महादेवाकडे गेले. म्हणून त्यांना म्हणतात देवादी देव महादेव म्हणतात. आणि विश्वनाथ आहात, 21 स्वर्गांचे मालक, 21 पाताळांचे तुम्ही सम्राट आहात, मालक आहात. तुम्ही विश्वनाथ दीन रंकमी अनाथ. तुकोबर आहे म्हणतात हे देवा, तुम्ही नाथ आहात, विश्वनाथ आहात, देवादी देव महादेवा. मी कोण आहे? दीन रंकमी अनाथ. अहो तुकोबर आहे कोण होते खरं सांगू? वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा हेर अवघे वावा भार माता. त्या तुकाराम महाराजांनी म्हणावं दीन रंकमी अनाथ. कोण तुकाराम महाराज? ज्या तुकाराम महाराजांचं जगाला जो काळ खाणार आहे ना, काळ गुलाम सलाम करीत तुकया घरी राबत असे, त्या तुकाराम महाराजांनी म्हणावं दीन रंकमी अनाथ. कोण तुकोबर आहेत महाराज? अरे ज्या वैऱ्यांनी तुकोबरायचं वर्णन करावं दादा, या टाळकऱ्यांनी, या बसलेल्या माणसांनी, सर्वांनी एकमेकांचं वर्णन करणं काय विशेष आहे हो? वैऱ्यांनी वैऱ्याचं वर्णन करावं आणि काय म्हणावं? तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकासी आले, तुकिता तुलनेशी. तुकोबराय कोण आहे? ब्रह्म तुकासी आले. म्हणे
रामेश्वर भट्ट दिवजा तुका विष्णू नाही दुजा. त्या तुकाराम महाराजांनी म्हणावं दीन रंक मी अनाथ. अरे कोण तुकाराम महाराज अनुरणी या थोकडा तुका आकाशा एवढा. त्या तुकाराम महाराजांनी म्हणावं दीन आहे रंक आहे अनाथ आहे. हे देवा काय कर बाबा आता काही करू नको. जे कोणी तुझं 5 पर्व करत असतील ना उपवास, जे 24 एकादशी करत असतील, नामचिंतन करत असतील, 5 पर्व कोणते? नरसिंह जयंती, वामन जयंती, रामनवमी, कृष्णाष्टमी, उत्तमातली उत्तम महाशिवरात्री. जे तुझं कोणी करत असतील, 24 एकादशी करत असतील, नामस्मरण करत असतील, देवा त्यांच्यावर फार काय नाही रे, थोडी तरी कृपा कर. कृपा कराले ते थोडी, कृपा कराले ते थोडी, कृपा कराले ते थोडी, कृपा कराले ते थोडी, कृपा आम्हाला उदंड आयुष्य द्या. सर्वांनी म्हणा नम शिवाय ओम नम शिवाय हर हर बोले नम शिवाय नम शिवाय ओम नम शिवाय हर हर बोले नम शिवाय नम शिवाय हर हर बोले नम शिवाय. वा वा महिला मंडळ म्हणा हर हर म्हणा नम शिवाय. वा वा महिला मंडळ कर फिरवा कॅमेरा. नम शिवाय नम शिवाय हर हर भोले. वाह क्या बात आहे. पुरुष मंडळी सर्वांनी म्हणा हर हर भोले. टाळी एक टाळी. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. गंगाधर शिव गंगाधर हर हर भोले नमः शिवाय. शिव गंगाधर भोले नमः शिवाय हर हर भोले जेवले नाही का तुम्ही? हे मुलांना जेवले का नाही? जेवले हा मग आता आपला आवाज आहे ना
इकडं कोणतं गाव आहे? उमरा उमरा हेच आहे ना महाराज. इकडं गाव, हा इकडं हे गाव, तिकडं त्या गावांना शेजारच्या गावांना असा आवाज गेला पाहिजे की आपल्या उमऱ्यामध्ये या भगवान शंकराच्या या दरबारामध्ये काय एवढा आनंद चालू आहे. साक्षात पंढरपूरच अवतरले महाराज, इथं आळंदीच अवतरली ना. भाग्यवान आपण सर्वांनी त्या भगवंताचं असं नाव घ्या की त्याच्या हृदयाला जाऊन पोहोचावं. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की. आता आपण कोण आहे? छत्रपतींचे मावळे आहे, साधे नाही. रक्त सळसळ सळसळ केलं पाहिजे. अरे शंभूराजांचं काय रक्त होतं नंतर सांगतो. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की. हर हर. तुम्ही पण म्हणा आहे नाही? शिवाजी महाराज सर्वांसाठी. हर हर. वा वा, द्यावे तेवढे धन्यवाद कमी. विठ्ठला खूप बरं या अभंगामध्ये म्हणतात, कृपा कराल ते थोडी. देवा जास्त काही कृपा करू नको रे बाबा. जे तुझं कोणी उपासना करत, नाम चिंतन करत असतील ना, जे तुझं नामधारणा करत असतील त्यांच्यावर फार काही नाही देवा, थोडी तरी कृपा कर. आणि भगवंताची थोडी कृपा. एखादा आपल्या गावामध्ये आमदार यावा इथं त्या मंदिरामध्ये आणि त्यांनी सहज त्याच्या तोंडाने म्हणावं मी इथं काहीतरी सभा मंडप बांधून देईन, म्हणलाच असं नाही एखाद्या आमदाराने, नाही का? म्हणले काल्याच्या दिवशी आपण आणू, त्यांनाच आणू. कोणते होते? पण उमरेकरांनी सगळ्यांनी विसरले. नाही आपल्या पहिलं उद्या सरपंचाला पकडायचं, गावातल्या हालूच द्यायचं नाही. सरपंचाला पकडायचं, आमदाराकडे न्यायचं. आमदाराला इथं कथेमध्ये आणून बसवायचं आणि भात खाऊ घालायचा आणि सभा मंडप घ्यायचा. बरं का? देणार भगवान शंकर आहे तो, देवादिदेव महादेव. इथं काही सामान्य आहे का? तुमची एवढी तळमळ आहे ना, तुम्ही एवढं संसारातला तुमचा पैसा ह्याच्यामध्ये घालताय. माझ्यासारखं तर असतं तर ही तर एवढा पैसा घालण्यापेक्षा मस्त प्लास्टर फरशी बिरशी पीयूकी केली असती, एसी बसवली असती. अहो ह्यांच्या घराला गिलावा नाही, फरशी नाही, खिडकी नाही. त्यांना वाटत नसेल का काहीतरी त्यांच्या अंतकरणामध्ये भगवंताविषयी? पण एक सांगतो तुम्हाला, हा भगवंत, हा देवादिदेव महादेव तुमच्यावर जास्त काय नाही, थोडी तरी कृपा करा बर का देवा. यांच्यावर जास्त काय नाही, थोडी तरी कृपा करा. कृपा कराल ते थोडी, पाया पडिलो बराडी. भगवान शंकराला काय आवडतंय जास्त? काय आवडतंय? शंकराला काय आवडतंय? वा. ए भोळ्या शंकरा, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची. ए भोळ्या शंकरा महादेवा. ऐका, आम्ही लोह्यावरनं लातूर लोहा आणि उमऱ्यामध्ये येऊस तर आम्हाला बेलाचं झाड दिसलं नाही महाराज. काय विशेष असन बर. इथं आल्याच्या नंतर भगवंताची पिंडन, त्याच्या पलीकड बेलाचं झाड. का? भगवान शंकराला बेल एवढा आवडते की प्राणापेक्षा जास्त. म्हणून तुम्ही महाशिवरात्रीला उग किती बेल, उग
गच्च्याच्या गच्च्या किंवा टोपलेचे टोपले टाकू नका. एकच बेल व्हायचं, अंतकरणाने भगवंताचं नाम स्मरण करा. पत्रिका काय आवडतंय? बेल. आणि दुसरं काय आवडतंय? भस्म आवडतंय. भस्म उठी वृंडमाळा. त्या भगवानाला, भगवान शंकराला काय आवडतंय? भस्म. मग भगवंताला भस्म आणून देणार त्याचं नाव काय बाबा? भस्मासूर. भस्म आणून देणार भस्मासूर. भस्मासूर. करेक्ट. भस्मासूर भगवंताला 5 मिनिटाला 10 मिनिटाला भस्म आणून देणारा. काही दिवस महिने गेल्याच्या नंतर भगवंताला 4 दिवसाला 8 दिवसाला भस्म. भगवंताने विचारलं, हे भस्मासुरा, अरे बाबा रोज भस्म 5 मिनिटाला आणून देणारा 5-5 दिवस 2-2 दिवस का लावतोय देवा? काय करू? पहिलं एवढे का आणत होता? का आणत होतो सांगू? अहो कोरोना होता ना, तेव्हा कोरोना होता. आता कोणीच मरत नाही. मग मला एक वरदान द्या, मी ज्याच्या डोक्यावर हात ठेवून भस्म होईल. तथास्तु. विचारच नाही केला महाराज. का विचार का करत नाहीत? ती चतुराचे शिरोमणी विचार करत नाहीत. तथास्तु. ऐका, भक्त प्रल्हादाच्या बापाने वरदान काय मागितलं होतं? दिवसा नको, रात्री नको, मारायचं कधी? जमिनीवर नको, आकाशात नको, आत नको, बाहेर नको, शस्त्राकडून नको, अस्त्राकडून नको, सजीवाकडून नको, निर्जीवाकडून नको, स्त्रीकडून. काय क्वालिटी असन महाराज त्याचं मागण्याची. त्याचे तेवढे मागण्या पूर्ण करून त्याचा खत्मा केला. जाग्यावर पोट फाडून टाकलं महाराज. त्यालाच म्हणतात चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची. भस्मासूर हात ठेवायचा. उंबऱ्यातूनच चालू केलं महाराज त्यानं. चालू सक्सेस आहे का बघा. उंबऱ्यातूनच चालू केलं. लोहा तालुका ना, हा, आणि उमरा गाव, या उंबऱ्यातूनच हात ठेवायला चालू केलं. काही दिवस गेल्याच्या नंतर विनाश काळ विपरीत बुद्धी. कुणाच्याही डोक्यावर हात ठेवायला लागले. नारदांना कळालं. नारद आले. नारदाच्या डोक्यावर हात ठेवणार. नारदाने सांगले, ए भस्मासुरा ऐक, अरे आम्ही गोसाई आहे, आम्ही संन्यासी आहे, आमच्याकडे गाडी नाही, बंगला नाही, पैसा नाही. आमच्या डोक्यावर हात ठेवून तुला काय मिळणार आहे? तुला ज्यानं वरदान दिले ना त्याच्या डोक्यावर हात ठेव. कैलास पर्वत राज्य तुला भेटेन आणि त्याची पार्वती तुला भेटेन. महाराज विनाश काळ विपरीत बुद्धी. पटले विचार गेला. भगवान शंकराच्या डोक्यावर रोज भगवंताचं नामस्मरण चालू होतं. भजन करी महादेव, राम पूजी सदाशिव. भगवान शंकर भजन करत होते आणि भस्मासूर आला पाय बाजूत. भगवंताने डोळे उघडलं, पाहिलं तर भस्मासूर रोज हातात भस्म घेऊन येतोय ना, आज डायरेक्ट हात असंच करत आलाय. ओळखलं भगवान शंकराने आणि उडी मारली. पळत होते पुढे आणि भस्मासूर मागे. भगवान शंकर पळत असताना आपला मोबाईल काढला, मेसेज केला विष्णूला. विष्णूने मोहिनीचं रूप घेतला आणि लगेच भस्मासुरांच्या समोर. त्या भस्मासुरांनी विष्णू त्या मोहिनीला पाहिलं. एवढी सुंदर मुलगी पाहिली महाराज, एवढी सुंदर पत्नी पाहिली. ती बाई आतापर्यंत कधीच पाहिलं नाही. ही भस्मासूर असतात बर का. अरे
5 वर्षांच्या मुलीला सी करायचं कळत नाही दादा, त्या मुलीवर बलात्कार करून तिला निर्दयी हत्या केली त्याची, ही सरकारने दखल घेतली पाहिजे बरं का माहिती. अरे त्या हैदराबादला त्या मुलींनी आपला जॉब करून घरी येत होती महाराज, 5 जणांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला, पेट्रोल टाकून तिला जाळून टाकलं. सरकारला वारकरी संप्रदायाच्या वतीने कळकळीची विनंती आहे, अशा नराधमांना काय करा, एकतर फाशीची शिक्षा द्या, नसता भर चौकामध्ये जाळून टाका, तेव्हा भस्मासूर कमी होतील महाराज. भस्मासुरांनी त्या मोहिनीला विचारलं, लग्न करते का? हो, एक अट आहे. काय? मी जसं नृत्य करन तसं नाचन तसं नाचणार. हो, अट मान्य आहे. त्या मोहिनीने आपल्या कमरेवर हात ठेवले, नाचायला लागली. कमरेवरचे हात खांद्यावर घेतले, खांद्यावरचा हात डोक्यावर घेतला. तो एवढा दंग होऊन गेलता गोविंद महाराज, महादेवा शिव शंकरा, महादेवा शिव शंकरा. कमरेवरचा हात खांद्यावर, खांद्याचा हात डोक्यावर, जळून भस्म झाला महाराज. असे भस्मासूर, पहिले एक भस्मासूर होता, आता गावागावामध्ये भस्मासूर आहेत. म्हणून विचार केला पाहिजे. मार कुंडली कलियुग बैठा, मार कुंडली जाओ तो मैं कहाँ जाऊं. हर घर घर में रावण बैठा, राम कहाँ तेरा. हर घर घर में रावण बैठा, उतनी राम कहाँ तेरा. क्या बात है, वाह. हर घर घर में रावण बैठा, इतने राम कहाँ से लाऊ. महाराज एवढं त्या भस्मासुरांना भस्म केलं आणि भगवंताला एवढं भस्म आवडते महाराज. विठ्ठला विठ्ठला ऐका दादा, आपण हे कीर्तन जे करत आहे ना, हे कोणाचे उपकार आहेत? या देशात काय, परदेशामध्ये ज्या छत्रपती राजांचे मंदिर आहेत ना दादा, ते कुणामुळे आहेत? माझ्या जिजाबाई साहेबांमुळे. आपल्याला या ठिकाणी परवानगी घ्यावी लागली असती कीर्तन करायचं का नाही, पण माझ्या राजांनी आपल्यावर एवढे उपकार केले महाराज, त्या राजांना कधी विसरलं नाही पाहिजे बरं का. ऐका, काल परवा, ए मुला तुझं नाव काय आहे? संभाजी. वा, क्या बात आहे, टाळे वाजवा. काल परवा तो पिक्चर निघालता ना, पुष्पा 2, त्याच्यामध्ये एक वाक्य आहे दादा, ऐका. त्याच्यामध्ये वाक्य काय आहे? झुकेगा नहीं साला. आहे का नाही? हसताय तुम्ही पोरो, पण माझ्या वाक्याकडे लक्ष द्या. अरे डोक्याच्या केसापासून तर पायाच्या नखापर्यंत ज्यांची एक दिवस अवहेलना केली, अंगावरचं कातड काढलं सोलून, ऐका, अंगावर मिठाचं पाणी टाकलं, एक दिवस बोट कापण्यात आली, एक दिवस अंगावरचं मांस कापण्यात आलं, कुत्र्याला खायला दिलं. ऐका दादा,
अरे एक एक दिवस लाल बुंद सळई करून डोळ्यामध्ये घातली, बुबळ बाहेर काढले. अरे ज्या जिभेने त्या भवानी मातेचं नाव घेतलं होतं ती जीभ कलम केली एक दिवस महाराज. ऐका त्या शंभूराजांचं चरित्र ऐका. अरे झुकेगा नाही साला म्हणणारा तो पिक्चर सर्वांच्या आदर्श वाटतोय, पण डोळे काढले, जीभ काढली, जीभ कलम केली, अंगावरचे मांस काढले आणि मिठाचं पाणी टाकलं. अरे जीभ कलम केली, डोळे काढले, औरंग्याच्या पुढे उभा टाकावून म्हणा, हे औरंग्या, अरे होड, झुकेगा नाही साला म्हणणारा छत्रपती संभाजी महाराज हे आपला आदर्श असला पाहिजे. मायबाप दादा, हे आपला आदर्श असला पाहिजे. ऐका, नारळाला डोळे आहेत त्याला पाहता येत नाही, कपाला कान आहे त्याला ऐकता येत नाही, सुईला नाक आहे तिला सुगंध घेता येत नाही, कंगव्याला दात आहेत त्याला खाता येत नाही दादा, टेबलाला पाय आहेत त्याला चालता येत नाही. गंमत एक आहे, ऐका ना. अरे माणसाला सर्व काय आहे, माणुसकी धर्म दाखवता येत नाही दादा. म्हणून महाराज म्हणतात माणसाने माणसाशी माणसासारखं वागलं पाहिजे. हे माणसा आता तरी माणसात ये. हे बाबा, 2 दिवसाची जवानी तुझी पुढे नाही टिकणार. अरे 2 दिवसाची जवानी आहे, हे आपल्याला सुंदर हा नरदेह दिलेला आहे. संधीचं सोनं करून घ्या, व्यसन फॅशन करू नका आणि आपलं जीवन बर्बाद करू नका. ज्या दारूला पैसे घालताना दादा, त्याच दारूला जेवढे पैसे जातात, काजू खा, बदाम खा, पिस्ता खा, अंजीर खा, दूध प्या, तूप प्या आणि आपलं शरीर तंदुरुस्त करा. अरे दारू पेल्याच्या नंतर तुम्हाला वाटतंय टेन्शन जाईन दादा, टेन्शन जाणार नाही. दारू गांजा पेल्याच्या नंतर ही बुद्धी भ्रष्ट होती. दारू गांजा मत पिवो यारो, अक्कल गुंग जाती है. म्हणून आपलं जीवन बर्बाद करू नका. ज्यांनी आपल्याला विश्व दाखवलंय ना, स्वर्ग मृत्यू पाताळ या तिन्ही लोकांचा तो स्वामी. अरे स्वर्गापेक्षा श्रेष्ठ आई, पृथ्वीपेक्षा श्रेष्ठ तो बाप आहे. ते आई बापांच्या पुढे भिकारे. स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. आई वडिलांना कधी विसरू नका दादा. स्त्रींचा आदर करा. का? आमच्या साधू संतांनी स्त्रीचा आदर केलेला आहे दादा. अरे साधू संत तर ते संत आहेत, त्यामध्ये काय विशेष आहे? पण या सरकारनं दखल घेतली. अरे लाडकी बहीण म्हणतात, सरकार कोण म्हणतात? लाडकी बहीण म्हणतात. नुसती लाडकी बहीण म्हणत नाहीत. काय 1,500 रुपये महिन्याला देतात दादा. अरे स्वतःच्या बहिणीला 150 रुपये जर मागितली बहिणीने तर भाऊ देत नाही. या सरकारने बहीण मानली, नुसती बहीण नाही मानली तर लाडकी बहीण मानली आणि महिन्याला 1,500 रुपये देतात. त्या सरकारनं या स्त्रींचा आदर केला. 50% आरक्षण दिले, साधू संतांनी दिले. ऐका, ज्यांना स्त्री मधली मैत्री कळाली तो राधेचा श्याम झाला. ज्यांना स्त्री मधली पत्नी कळाली तो सीतेचा राम झाला.
ज्यांना स्त्री मधली बहीण कळाली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला, ज्यांना स्त्री मधली आई कळाली ना तो जिजाऊचा शिवबा झाला, तो जिजाऊचा शिवबा झाला, तो जिजाऊचा शिवबा झाला बरं का. म्हणून जीवन जगत असताना चांगलं जीवन जगा. पवित्र तुळशीची माळ घाला, आषाढी पंढरपूरची कार्तिकी वारी करा आणि आपले जीवन कृतार्थ करून घ्या. झालेली सेवा भगवान पांडुरंग परमात्म्याचे चरणी अर्पण. माझे सद्गुरु वैकुंठवासी वैराग्यमूर्ती जयराम महाराज भोसले बाबांच्या चरणी माझी सेवा अर्पण. तसेच गुरुवरे शांती ब्रह्म कुरेकर बाबांच्या चरणी सेवा अर्पण. माझ्या आई वडिलांच्या चरणी सेवा अर्पण. ज्यांना कोणाला वाटत असेल आपले मुलं आमच्यासारखे कीर्तन करावं, गायन करावं, मृदंग वाजवावं, कोणाला वाटत असेल ना तर एक काम करा, वारकरी शिक्षण मध्ये टाका. जानकीराम महाराजांची संस्था आहे आळंदीमध्ये, मुलं आहेत मुली आहेत, संस्थेमध्ये मुलं टाका. ऐका, ज्यांना कोणाला वाटत असेल माझा मुलगा असंच कीर्तन करावं, माझा मुलगा असंच गायन करावं, असंच हजारो लोकांमध्ये मृदंग वाजवावा, अरे या इंटरनेटच्या जमान्यामध्ये मुलं बिघडत चालेत, मुलांना मोबाईलच्या व्यसनी चालेत, मुलं मोबाईलच्या आहारी चालेत आणि व्यसनाच्या आहारी चालेत. म्हणून आपल्या मुलांवर चांगले संस्कार जर केले तर तुमचं म्हातारपण चांगलं जाईल आणि त्यांचं पण कल्याण होईल. ज्यांना कोणाला वाटत असेल तर आमच्या संस्थेमध्ये मुलं सोडा. वारकरी शिक्षण संस्था हनुमंतराया वारकरी शिक्षण संस्था श्री क्षेत्र हनुमंतवाडी या ठिकाणी आमची संस्था आहे. या संस्थेमध्ये मुलं टाका ही सर्वांना कळकळीची विनंती. झालेली सेवा माऊली ज्ञानोबराय तुकोबरायचे चरणी अर्पण करून सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज हा विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल बोललेली गुढी. ऐका, माझ्या सोबत जे सोबत आलेले आहेत ना श्री हरिभक्ती परायण आपल्या चॅनलचे मालक सुशांत दादा बिराजदार दादांना माझं वंदन. सुंदर 1.5 तास झालं ते उभा टाकून आपली शूटिंग करतात. हे शूटिंग पूर्ण महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळणार आहे. दादांना माझं वंदन. तसेच माझ्या सोबत आलेले आमचे भाऊजी गोलेगावचे दत्ता मोठभरे भाऊजींना माझं वंदन. तसेच आमच्या आई साहेब आलेल्या आहेत, आई साहेबांना माझं वंदन. तसेच आमचे इथवर सुरक्षित आमच्या ड्रायव्हरनं आणले त्यांना जास्त वंदन महाराज. विठ्ठल जय जय.